पेण नगर परिषदेतर्फे दूषित पाणी पुरवठा पेणकरांना होत आहे आणि त्याचा धोका आरोग्यासाठी होत आहे। याकरिताच हा एक जिव्हाळ्याचा प्रश्न माझं पेण संघटनेतर्फे उचलण्यात आलेला आहे। या ठिकाणी माझं पेणचे प्रतिनिधी आपल्या समोर आलेले आहेत। आपण हा जो जिव्हाळ्याचा प्रश्न उचललेला आहे त्या बाबतीत प्रशासनाने आपल्याला कशा प्रकारे सहकार्य केलेलं आहे। मुळात बघायला गेलं तर मार्च 2024 पासून या पेण शहरामध्ये सतत गढूळ पाणी, दूषित पाणी येतोय, वास दुर्गंधीयुक्त पाणी येतोय आणि हे ज्या वेळेला अख्ख्या पेण शहरामध्ये हा आवाज यायला लागला त्यावेळेला आमची माझं पेणची टीम त्या जिथून हे स्तोत्र आहे तिथे गेली। त्यावेळेला खरं याचं वास्तव आम्हाला समजलं आणि मग आमचे माझं पेणचे संयोजक सन्माननीय राजू साहेब, समिता पाटील मॅडम, आप्पा सत्वे, सूरज पाटील वगैरे अशी टीम आम्ही तिथं जाऊन त्याचा मुआयना केला तर खरोखरच हा गढूळ पाणी येत होता आणि त्याच्या संदर्भात आम्ही ह्याचा जाब विचारण्यासाठी शिवो साहेबांना भेटलो तर त्यांनी तोडकी मोडकी आम्हाला उत्तरं देऊन आम्ही तुम्हाला शुद्ध पाणी देतो अशा टाईपने आम्हाला सांगितलं। पण वास्तव असं आहे की अत्यंत गढूळ पाणी आहे आणि हे नगर परिषद मान्य करत नाही। आपला यापूर्वीच व्हिडिओ पाहिलेला आहे की एक मोठ्या भागाचं गटार त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि तेच पाणी लिफ्ट होऊन या ठिकाणी येत असतं। आपल्याला या बाबतीत हा अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न असून देखील प्रशासनाने उदासीनता एक प्रकारे दाखवलेली आहे। तर या पुढचं आपलं आंदोलन कशा प्रकारे राहणार आहे? आंदोलन आम्ही करणार आहोत, आम्ही आंदोलनावर ठाम आहोत कारण नगर परिषदेच्या शिवूंकडून जी आम्हाला उत्तरं आलेली आहेत ती कोणतीही साधर्म्य याच्यात बाळगली जात नाही। पाणी हे दूषितच येतोय आणि नगरपालिका मात्र सर्व पेण शहरवासियांची दिशाभूल करतोय आणि त्याचे नमुने सुद्धा आम्ही घेऊन गव्हर्नमेंट लॅबमध्ये तपासून आणलेले आहेत आणि याच्यावर सुद्धा त्यांचं नकारात्मक उत्तर आहे की आम्ही शुद्धच पाणी देतोय। आपलं जे उद्याला होणारं आंदोलन आहे याची रूपरेषा कशी राहणार आहे आणि आपण जनतेला काय आवाहन करणार आहात? जनतेला आमचं हेच आव्हान आहे की आपल्याला जोपर्यंत शुद्ध पाणी मिळत नाही तोपर्यंत आपण याचा पाठपुरावा घेणार। त्याच्यासाठी याच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करतोय की हे पाणी फक्त आत्तापुरतंच नाही आणि आपल्या स्वतःपुरतं नाही तर आपले जे लहान मुलं आहेत, वयोवृद्ध मंडळी घरामध्ये असतात त्यांच्यासुद्धा जीविताला ह्याच्यापासून धोका आहे आणि वेगवेगळे ह्या पाण्यापासून जर पिलं तर दुष्परिणाम होतील आणि काविलेसारखे साथ जोरात या पेण शहरामध्ये येतील किंवा डायरियासारखी सुद्धा साथ चालूच आहे। ह्याच टाईपचे रोग पसरले जातील आणि याच्यापासून सावध राहायलाच पाहिजे म्हणून ही माझं पेण संघटनेच्या वतीने हे आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे। उद्या जे आंदोलन होणार आहे शुद्ध पाण्यासाठी त्याच्यासाठी सकाळी 11 वाजता छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला हार घालून आंदोलनाची सुरुवात होणार आहे। तिथून स्वातंत्र्य सेनानींचं जे स्मारक आहे त्यांना अभिवादन केलं जाईल। बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं आपण अभिवादन करून नगरपालिकेच्या समोर जमणार आहोत। माझी सर्व लोकांना विनंती आहे की एक दिवस आपल्या कुटुंबाच्या आरोग्यासाठी काढावा आणि उद्याच्या आंदोलनाला ठीक 11:30 वाजता नगर परिषदेसमोर जमावं ही नम्र विनंती। ह्या पंप हाऊसमधून हे जे पाणी आहे हे गटाराचं पाणी लिफ्ट केलं जातं आणि हे आपल्याला प्यायला मिळतं।